आज आपण करणार आहोत एक नवीन आणि थोडा जास्तच लांबचा प्रवास। आपली ट्रेन होती दादरवरून 11ची, पण आपण राहतो विरारला, म्हणून थोडं लवकरच निघालो कारण की रात्री ट्रेन लेट पण होऊ शकतात। आपल्या ट्रेनचा नंबर आहे 12115 सिद्धेश्वर एक्सप्रेस। प्लॅटफॉर्मवर गर्दी खूप झालेली, म्हणून एक साईडला उभा राहून बाकीच्या ट्रेन बघत बसलो। वंदे भारत बघून मला पण त्या ट्रेनने जायचं होतं, पण त्याचा टाइम आणि माझा टाइम मॅच नव्हता होत। अर्धा पाऊण तास टाइमपास केल्यानंतर आपली ट्रेन टाइमात आली आणि मी तिकीट काढले थर्ड एसीची, ती पण कन्फर्म। पहिल्यांदाच मी एसी ट्रेनने जाणार होतो। आतमध्ये गेल्याबरोबर पहिली मी एसीची मजा घेतली। हॅलो नमस्कार, मी संकेत, तुमचं स्वागत आहे कलरलेस आर्ट अँड ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये। आपण चाललोय सोलापूरला सिद्धेश्वर एक्सप्रेसने। दादरवरून आता आपण ट्रेन पकडले आणि सोलापूरवरून कुठे जाणार ते मी सोलापूरला गेल्यावर समजेल, कारण की आपला काहीच प्लॅन नाही। आता सोलापूरला भेटूया आपण, त्या प्रवास पुढे तुम्हाला दिसेलच कसा काय होईल तो, आणि बजेट पण तुम्हाला। व्हिडिओमध्ये माझा आवाज क्लिअर नसणार त्याचं कारण पण तुम्हीच आहात, कारण की तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत नाही। थोडं इकडे तिकडे टाइमपास केला आणि झोपून गेलो। सकाळी 7 वाजता जाग आल्यावर मी सोलापूरमध्ये होतो। पहिलं तर स्टेशनच्या बाहेर कुठून पडायचं ते शोधायला लागलं। बाहेर पडताच सगळ्या रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांनी मला विचारून हैराणी आणली। आता आपण सोलापूर स्टेशनला उतरले 7 वाजता। आता इथून बघूया तुळजापूरला जायला काय भेटतं आपल्याला। इकडे भरपूर जण आपल्याला रिक्वेस्ट करतात की रिक्षा वगैरे गाडी पाहिजे का, पण आपण चौकशी करूया अजून कुठे काय जायला भेटतं का ते, आणि तुम्हाला पण सांगतो मी कसं काय जायचं ते। पण मला कुठे जायचंय तेच मी ठरवलं नव्हतं, म्हणून डोकं थोडं चांगलं चालण्यासाठी मी चाय प्यालो आणि कॅल्क्युलेशन करू लागलो। त्यात समजलं आपल्याला जायला पाहिजे तुळजापूरच्या दिशेने। तुळजापूरला जायला मग तुळजापूरला कसं जायचं ते शोधायला चालू केलं। एसटीचा प्रवास मी सर्वात शेवटला ठेवला, कारण गरमी एवढी जास्त होती आणि सकाळी 7 वाजता पण ती सहन करण्याच्या पलीकडे होती। डायरेक्ट केलं तर किती? 800 रुपये तुम्हाला दोघालाच नेणार ना। 800 रुपये रिक्षा पण न परवडणारी होती। शेवटी इकडे तिकडे फिरून स्टेशनच्या जवळूनच 15 सीटर गाडी आपल्याला भेटली शेअरिंग मध्ये। झोप आणि भूक दोन्ही एकदम खूप आलेल्या, तरी पण रस्ता बघायचा होता म्हणून मी जागा होतो। आता आपण 100 रुपयेमध्ये पोचलो आहे तुळजापूरला। तिथे आता बघूया, पहिला नाश्ता करूया, त्यानंतर दर्शनासाठी जाऊया पुढे। मग आता कसं काय कुठे काय नाश्ता वगैरे भेटतो आणि सामान ठेवायचं वगैरे सगळं दाखवून तुम्हाला कुठे ठेवतात ते। 1 तासाने आरामात पोचलो आम्ही तुळजापूरला। मी इथे दुसऱ्यांदा आलोय आणि इथल्या स्कॅमची मला आयडिया आहे, त्यामुळे कुठेच लक्ष न देता मी माझ्या ध्येयाकडे निघालो। आम्ही आता पोचलोय मंदिराच्या परिसरात। इकडे बॅग ठेवून दर्शनासाठी जाऊ। नाश्ता वगैरे तर झाला आपला। इथे आपण बॅगा ठेवल्यात आणि इथे चपला ठेवल्यात फ्रीमध्ये, आणि समोरच मंदिर आहे इकडे, तर तुम्हाला ठेवू शकता इकडे तुम्ही फ्रीमध्ये, नाहीतर मग ओटी घेता तिकडे ठेवू शकता। पण ओटी किती रुपयाला देतील ते आयडिया नाही। आता बघूया ओटी किती रुपयाची घेतो आम्ही ते। ओटी इकडे चालू आहे 100 रुपयापासून, 100 रुपयापासून 500 1000 रुपये पाहिजे त्या रेंजमध्ये। आता ओटी घेतली आपण आणि जाऊया मंदिरात। हा मंदिराचा गेट आहे। मंदिरात आतमध्ये जाण्याचा गेट आहे, त्याच्याच बाजूला आहे सिद्धिविनायक उज्ज्वल सोंडेचा गणपती। आता 9 वाजलेत आणि आपण लाईनमध्ये लागलोय धर्मदर्शनाच्या। मुख दर्शनाची पण होती, ती लगेच झाली असते, पण आपण ह्या लाईनीतून दर्शन घेऊया।
मंदिरामध्ये बघाल तर काही ठिकाणी बोर्ड लावलेत की दर्शनासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेतले जात नाही, पण त्याच बोर्डाखाली उभे राहून काही माणसं दर्शनासाठी पैसे घेतात. तुम्ही पण देऊन दर्शन घेऊ शकता, लगेच होईल. पण मी ठरवलं किती पण टाईम जाऊ दे, आपण लाईन लावूनच दर्शन घेणार. दर्शन लाईन खाली एक फ्लोअर झाला कंप्लीट. आता आपण आलो आहे दुसऱ्या माळ्यावर. ही लाईन कंप्लीट झाल्यावर आता काय माहिती कुठे जातो. आपण आलो आता पहिल्या माळ्यावर. ते पहिल्या माळ्यावर येऊन पण 20 मिनटं झालेत. तरी बघूया आता हा पूर्ण अख्खा माळा फिरायचा आहे आपल्याला. गेल्या वेळेला मी आलेलो तेव्हा मला 3.5 तास लागले लाईनमध्ये. आता ह्या टायमाला किती टाईम लागतोय ते तुम्हाला लगेच समजेलच. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडल्यावर तुम्हाला मंदिराच्या चारही बाजूनी देवांचं दर्शन घेता येईल. बारा वाजलेले सूर्य डोक्यावर होता आणि बिन चपलेच्या पायाने खाली चालवत नव्हतं, म्हणून चप्पल घालून लगेच गेलो ऊसाचा रस प्यायला. अडीच तासात दर्शन झालं आपलं. आता आपण बॅग आणि चप्पल घेतल्या. आता जाऊया पुढच्या प्रवासाला. दर्शन एकदम मस्त झालं, पण 2.5 तास वेट करून आपल्याला 10 सेकंड पण नाही दर्शन भेटलं. एवढं पण भेटलं, चांगलं झालं. आणि त्याच्या आजूबाजूला पण मंदिर, त्याचं पण तुम्ही एकदा दर्शन घ्या. जाऊया आता अक्कलकोटला. गाड्या कुठून लागतात ते बघूया आणि तिकडून जाऊया. आता इथून अक्कलकोटला जायचं म्हणजे एक वेगळाच टास्क. 1 तास झाला तरी 15 सीटची गाडी भरत नव्हती. त्यांना फक्त 13 सीट पाहिजे होत्या आणि आम्ही होते 2 जण. ही गाडी आहे. अशीच गाडीने आपण आलो इथपर्यंत सोलापूरवरून. आणि आता ह्याच गाडीने आपल्याला जायचं आहे अक्कलकोटला. 150 रुपये घेणार आहे. बघूया आता. ही गाडी भरल्याशिवाय तर सोडणार नाही, म्हणून बसलो इथे. आणि ऊन पण खूप लागतंय आणि म्हणून सावलीत बसलो. तर कधी भरेल त्याच्यावर डिपेंड आहे. वाटत तर नाही भरेल, बघूया आता कसं काय. मग काय मी जरा डोकं लावलं आणि विचार केला की आपण जाऊया एसटीने सोलापूरला, तिकडून जाऊया अक्कलकोटला. पण अचानक मध्ये आम्ही झालो किडनॅप, म्हणजेच ओमनी गाडी भेटली. आता समजलं ह्यामध्ये किडनॅप करणं किती सोपं आहे. आपण अक्कलकोटला आलो, ओमनीमधून आलो. आता जेवूया आणि नंतर मग हॉटेल शोधूया कुठे राहायचं ते बघूया आपण. आम्ही अन्नछत्रमध्येच महाप्रसाद घेणार होतो, पण लाईन खूप जास्त होती आणि टायमिंग पण संपत आलेला. लाईन लावून काय उपयोगच नव्हता, म्हणून आम्ही बाहेर खर्च करून जेवलो आणि रूम शोधला. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो, राहायचं कुठे, काय करायचं ते. कारण आपण अक्कलकोटला आलेलो, पण अक्कलकोटला आपण आज दर्शन नाही घेणार आहोत, उद्या घेणार आहोत. आज आपण जाऊया गाणगापूरला. बघूया आता इकडून कसं काय आहे. तसं 150 रुपये बोलतात पर सीट आहे. जाऊन येऊन 300 रुपये एकाचे होते. एक इकोवाला भेटला आहे आणि त्याच्याबरोबर आता आपण जाऊया. आपला कोणताच प्लॅन नसलेला त्यामध्ये आपण बदल करून आपण चाललो आहे गाणगापूरला. संध्याकाळच्या टायमाला गाणगापूरला जायला गाडी भेटत नाही, भेटली तरी ती तुम्हाला प्रायव्हेट करून जायला लागते. पण आपलं नशीब एवढं चांगलं होतं, आपल्याला शेअरिंगमध्ये 2 कोल्हापूरची माणसं भेटली.
अजून आपल्याला 2 माणसं पाहिजे होती, ती पण अर्धा तास त्याला भेटत नव्हती, म्हणून आपण एक्स्ट्रा पैसे देऊन पुढचा प्रवास चालू केला. कोल्हापूरची 2 माणसं होती, त्यांनी आम्हाला अननस ऑफर केला आणि त्यांचं यूट्यूब चॅनल पण होतं, म्हणून गप्पा मारत मारत आम्ही 2 तास कसा प्रवास केला हे समजलं पण नाही. तिकडे पोचल्यावर मला सदमा लागेल अशी गोष्ट घडणार होती, त्याचा मला काहीच अंदाज नव्हता. आता 7 वाजलेत, आपण गाणगापूरला पोचलोय. आता दर्शन घेऊया इकडून आणि तो गाडीवाला थांबणार आहे, तोच आपल्याला परत घेऊन जाणार आहे. तर त्याच गाडीने परत जाऊया आणि दर्शन घेऊया. तुम्हाला दाखवतो मी. इकडे सगळं त्यांच्या भाषेतच लिहिलं आहे. इकडे रस्त्याला गर्दी दिसत नाही आणि लाईट पण ऑलमोस्ट नाहीच आहे सगळीकडे. पुढे पुढे बघूया, मंदिराचा कळस दिसतो इथून. इकडे असं मंदिराच्या भोवती मार्केट आहे आणि तिकडे तुम्ही ओटी वगैरे असं घेऊ शकता. तो ओटी देतात की नाही माहिती नाही, पण काहीतरी देतात चढवण्यासाठी सामान, ते तुम्ही घेऊ शकता इथं. आता आम्ही इकडे मंदिराच्याच बाजूला चप्पल ठेवलेत आणि जातोय मंदिरामध्ये. आठची आरती सुरू झाली. आरतीचा आवाज मंदिराबाहेर येत नव्हता, फक्त वाजवतात त्याचाच आवाज येत होता सगळीकडे. मी इथे जास्त व्हिडिओ बनवली नाही आणि ते बनवून पण देत नव्हते. मला थोडं विचित्र वाटत होतं. हे काय चाललेलं आणि इथली प्रथा काय ते तुम्ही जरा मला कमेंट करून सांगा, तर मला पण समजेल. मंदिराच्या बाहेर आल्यावर मला काहीच समजत नव्हतं, कारण की मंदिरात जे बघितलं ते मी आत्तापर्यंत कधीच बघितलं नव्हतं. मी काय करतोय, कुठे बसतोय, काहीच समजत नव्हतं मला. आता ह्यापुढे मी व्हिडिओ बनवली नाही, तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढची व्हिडिओ असणार आहे संपूर्ण अक्कलकोट दर्शन. तर ती व्हिडिओ पण तुम्ही पूर्ण बघा आणि ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.